ऐरोली सेक्टर 15 हेगडे भवन येथे कोकणवासियांसाठी खास ऐरोली नगरात दशावतार या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता। आई भवानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट सेक्टर 9 ऐरोली यांच्या वतीने शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली लोकराजा श्री सुधीर कलिंगड प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूळ कुडाळ यांचा दणदणीत दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन माजी युवा नगरसेवक ममित चौगुले, युवा समाजसेवक भाई मोरेश्वर केणी यांच्या माध्यमातून नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते। या नाट्यप्रयोगाला शिवसेना महाराष्ट्र राज्याचे उपनेते विजय चौगुले, माजी युवा नगरसेवक ममित चौगुले, समाजसेवक भाई मोरेश्वर केणी तसेच मोरेश्वर वालक्या केणी आणि आई भवानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांनी नाटकाचा काही भाग पाहिला आणि मध्यंतरामध्ये विजय चौगुले, ममित चौगुले, भाई केणी तसेच नाटकातील कलाकारांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी सन्मान स्वीकारताना विजय चौगुले म्हणाले की दशावतार हे नाटक प्रामुख्याने खेडेगावात आणि कोकणात साजरे केले जाते, परंतु शहरातील नागरिकांना सुद्धा याचा आस्वाद घेता यावा। आजच्या युवा पिढीला नाट्यप्रयोग काय असतो, कशा पद्धतीने कलाकार आपली भूमिका सादर करतात हे दिसून आले। त्यांनी कलाकारांचे कौतुक केले। तसेच काही कालावधीमध्ये ऐरोली नगरात देखील भव्य असा नाट्यप्रयोग सादर केला जाईल असे त्यांनी या प्रसंगी सांगितले। यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली। यावेळी कोकणातील लोककला दशावतार कला सादर करण्यात आली। शक्ती सूर्याचा नाच, लाकडी नृत्य अशा कोकणातील लोक परंपरा सादर करण्यात आल्या। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। कसं असतं की या ठिकाणी प्रत्येक समाजाची लोक राहतात, प्रत्येकाच्या समाजाला वेगवेगळं आवड असते आणि कोकणस्थ समाज इथं फार आहे आणि कोकणस्थ समाज दशावतार बोलला तर त्यांचा जीव का प्राण असतो। कारण गावी गेल्यानंतर त्यांना कधीतरी गणपतीला जातात, कधीतरी दिवाळीला जातात, सुट्टीच्या दिवसात मे महिन्यात जातात, त्यावेळेस त्यांना असे प्रयोग वगैरे बघायला मिळतात। नाही तर दुर्मिळ असतात या गोष्टी, त्यांना बघणं, गावी जाणं आणि पाहणं। आणि आजकालच्या मुलांना तर ह्या गोष्टी कुठे बघताही येत नाही। नाटक असतं ठीक आहे। आणि आज इथला जो कोकणस्थ मनुष्य इथं राहतोय, जो या ठिकाणी आता मला वाटतं 8, 9, 10 इथं असेल, 14, 15 असेल, या 5, 6, 7, 8 असेल, 16, 17 असेल, या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे कोकणातली पण लोक जास्त राहतात। तेव्हा यावेळेस आम्ही ठरवलं की बाबा चला एक प्रयोग करूया। आणि म्हणजे आमच्या मनामध्ये तर नव्हतं, पण आमचे जे सेक्टर 9चं एक आई भवानी चॅरिटेबल ट्रस्ट आहे, त्या लोकांनी सांगितलं की बाबा आम्हाला असं कोकण आम्हाला दशावतार नाटक ठेवायचं। मी बोललो तुम्ही करा, जे काय तुम्हाला मदत लागेल आम्ही सर्व करू। पण तिथं थोडं काही लोकांचे थोडे विघ्न संतोषी लोक असतात, त्यांनी थोडा अर्थ आणण्याचा प्रयत्न केला। ठीक आहे, शेवटी करायचं तर तो प्रयोग करणार आणि तो होणार। आणि आज या ठिकाणी थिएटरमध्ये घेतलं आणि बाहेर पाऊस पण आहे आणि काय असतं की बाहेर असल्यावरती 10 वाजेपर्यंतच्या मर्यादा असतात। आता हे बंद हॉल आहे, त्या हॉलमध्ये रात्री 11-12 वाजेपर्यंत प्रयोग चालू शकतो, म्हणूनच या ठिकाणी ठेवलं। पण पुढच्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आता लवकरात लवकर शिवाजी महाराजांच्या शिल्पाचं उद्घाटन होणार आहे आणि ते शिवाजी महाराजांच्या उद्या भविष्य काळामध्ये त्या चौकातच हा दशावतारचा कार्यक्रम पुढच्या वेळी मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा करतो। आई भवानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आम्ही 2004 पासून या विभागामध्ये नवरात्र उत्सव जसा साजरा करतो त्याचप्रमाणे आपल्या कोकणातील जे कलाकार आहेत त्यांना प्रोत्साहन म्हणून भारूड, गोंधळ आणि दशावतार ह्या पण प्रतिवर्षी इथे साजरा करत असतो। यावर्षी पाऊस असल्यामुळे आपण हा हॉल बुक केला होता, नाही तर हाच नाट्यप्रयोग आपण आई भवानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या मंदिराशेजारी मैदानात करणार होतो। आणि हा प्रयोग सादर करण्याकरता आपले शिवसेनेचे उपनेते माननीय विजय चौगुले साहेब, तसेच आपले नगरसेवक ममित चौगुले आणि समाजसेवक भाई केणी यांनी आई भवानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला जे मोलाचं सहकार्य केलं त्यांचे आम्ही अतिशय ऋणी आहोत। आणि असंच मार्गदर्शनाखाली त्यांच्या विजय चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीच अनेक प्रकारचे कार्यक्रम उपक्रम करत असतो। जसं आपण कोकणातली लोककला आहे दशावतार, त्याच्याप्रमाणे आपल्याकडे शक्तीचुऱ्याचा नाच असतो, दाखडी नृत्य आहे, हे असे विविध कार्यक्रम आपण आई भवानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून इथं करत असतो, जेणेकरून मुंबईला आलेल्या चाकरमान्याला आपले
गावची जी परंपरा आहे, आपले जे संस्कार आहेत ते त्याच्यावर आणि त्याच्या पुढील पिढीवर तसेच चालू राहतील याची दक्षता आपण सर्वजण आई भवानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नेहमी घेत असतो। आम्हाला नेहमीच मोलाचं सहकार्य लाभतं। शिवसेनेचे उपनेते माननीय विजय चौगुले साहेब, आमचे नगरसेवक ममित चौगुले आणि समाजसेवक भाई किनी यांनी या कार्यक्रमासाठी एवढ्या कमी वेळामध्ये जी तत्परता दाखवली आणि अहोरात्र मेहनत घेतली त्याकरिता आई भवानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आम्ही त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। आजचा कार्यक्रम म्हणजे कसा, आज तिथं आपल्या मंदिराजवळ होणार होता, पण पावसाचा निमित्त पाऊस पडतोय म्हणून चौगुले साहेबांनी असं सांगितलं का अशा ठिकाणी आपल्याला कार्यक्रम करायचा आणि इथे आजच्या कार्यक्रमाला भरपूर म्हणजे जनतेने प्रतिसाद दिला आणि सर्व उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली। खूप छान आणि कार्यक्रम झाला, मस्त झाला एकदम। शीख बघून खूप आनंद झाला। आमच्या या लोकमान्य लोकराजा सुधीर कलिंगर प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळासाठी ही पुष्कळ गर्दी जमली। ही गर्दी पाहून आम्हालाही स्फूर्ती आली आणि हा नाट्यप्रयोगाला लोकांचा प्रतिसाद चांगला असल्यामुळे तो आणखीन दर्जेदार झाला। त्यामुळे आम्हालाही थोडा आनंद आणि सुखावला। हा तुमचा कार्यक्रम असला तर आमच्या जत्रेच्या म्हणजे जत्रा हा आमचा वार्षिक कार्यक्रम असतो, त्या वगळून जर असेल तर आम्ही जरूर येऊ। ऍक्च्युली हा जो कार्यक्रम आहे दशावतार नाट्य मंडळ, हा जो कार्यक्रम खास करून कोकणामध्ये होतोय, पण आपल्या येथील जी कोकणातील काही रहिवासी आहेत ती बहुसंख्य भरपूर आहे कोकणातील लोकांची संख्या। त्याच्याप्रमाणे त्यांच्या मागणीनुसार येथील आई भवानी चॅरिटेबल मंडळ ट्रस्ट यांनी माननीय श्री शिवसेना विजय चौगुले साहेब यांच्याकडे ती प्रस्तावना सादर केली। त्याच्याप्रमाणे त्यांनी त्या प्रस्तावनेवरती साहेबांनी लगेच त्यांना ताबडतोब करून उत्तर देऊन तो हा कार्यक्रम लवकरात लवकर अरेंज करून घेतला आणि हा जो कार्यक्रम आहे दशावतार मंडळ हा सर्व जो काही इथं कार्यक्रम भरवलेला आहे, हा सर्वात महत्वाचा म्हणजे ह्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय श्री विजय चौगुले साहेब व ममित विजय चौगुले साहेब यांनी खूप मार्गदर्शन करून व मदत करून हा जो कार्यक्रम घडवून आणण्यात आला। त्यांच्या दृष्टीने त्यांनी पूर्णपणे हा कार्यक्रम एकदम चांगला करून घेण्यात आलेला आहे व येथील आज तुम्ही बघत आहात इथं जो काही इथं लोकांचा जनसमुदाय आहे तो या कार्यक्रमाचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलेला आहे। आपल्या त्या कार्यक्रमात माननीय श्री विजय चौगुले साहेब यांनी इथं ग्वाही पण दिली व त्यांनी जो इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो बनत आहे त्यांनी परत पुढच्या वर्षी तिथंच तो कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सादर करण्यात येईल असं साहेबांनी आश्वासन दिलं व ते पूर्ण करतील।